ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अनंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी, आपण 18व्या अध्यायात आहोत आणि 97 ओव्या ऑलरेडी झालेल्या आहेत. तर मागचा गोष्वर मला वाटतं माधवी तू सांगणार आहेस ना? महेश सांगणार आहे. हो महेश. ओके महेश, तू म्यूट वर आहेस महेश. हो, माधवीनी तिचा टर्न मला दिलेला आहे. हा तेच म्हटलं, खूप काम दिलंय तुला. हरकत नाही. तर मागच्या वेळचा अध्याय 18वा आपल्या ओव्या 1 ते 97 झाल्या. सो मागच्या आठवड्यात आपण ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 18व्या अध्यायाला सुरुवात केली. माऊली अध्यायाची सुरुवात आपल्या गुरूंच्या निर्मळ, शुद्ध आणि अगम्य स्वरूपाचे वर्णन करून त्यांचे सामर्थ्य सांगतात. या वर्णनांपैकी पहिल्या 10 ओव्या संस्कृत शब्दांनी अलंकृत केल्या आहेत. हे श्रीगुरु जे कोण आपल्याकडे येतात, आपण त्या सर्वांचे कल्याणच करता, पण आपले खरे प्रेम विरक्त पुरुषावर आहे. साधकाचे चंचल चित्त स्थिर करून त्याचे जन्ममरणाचे भय घालवण्याचे सामर्थ्य आपल्याच अंगी आहे. आपले यथार्थ वर्णन शब्दांनी करणे अशक्य आहे, कारण वर्णन करायचे म्हटले आणि आई, बाप, स्वामी असे म्हटले तरी आपल्या निरुपाधिक स्वरूपाला गौणपणाच येतो. तेव्हा मौन राहूनच स्तुती करणे चांगले. पण आपले स्मरण झाले म्हणजे हे मी सर्व विसरतो आणि वेड्यासारखा आपली स्तुती करू लागतो. पहिल्या 28-27 ओव्या गुरूंचं वर्णन करण्यातच केलेले आहेत आणि पुढच्या 28 ते 59 ओव्यांमध्ये माऊली 18व्या अध्यायाचे महत्त्व सांगतात. वेदरत्नांच्या डोंगरावर उपनिषदांचा पठारातून उत्तम रत्ने काढून व्यासांनी त्यांचे हे गीता मंदिर तयार केले. हा 18वा अध्याय त्या मंदिराचा कळस आहे. देवळाच्या कळसाचे दर्शन झाले म्हणजे त्या देवळातील मूर्तीचे दर्शन घेतल्याचे जसे फळ मिळते, त्याप्रमाणे या 18व्या अध्यायाच्या अध्ययाने गीताशास्त्राचे श्रेय मिळते. हा 18वा अध्याय सर्व अध्यायांचे तात्पर्य सांगणारी एकाध्यायी गीताच आहे. तरीसुद्धा गीतेचे बाकी सर्व अध्याय आणि श्लोक
सारख्याच महत्त्वाची आहेत. 18वा अध्याय आणि 700 श्लोक मिळून एकच सिद्धांत गीतेने सांगितला आहे आणि तो म्हणजे जीवाच्या मागचे संसार दुःख जाण्यास ज्ञान हाच एक उपाय आहे. पुढे ओव्या 60 ते 89 मध्ये माऊली 17व्या अध्यायातून 18वा अध्याय कसा निर्माण झाला हे सांगतात. 17व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात की ब्रह्मनामाचे सहाय्य घेतल्या वाचून जर कर्मे केली तर मोक्षाची प्राप्ती तर होणार नाहीच, पण त्या कर्मात न्यूनता अथवा व्यंग राहिले तर अधोगतीच होईल. कर्मठाला मोक्ष मिळणे जवळजवळ दुरापास्त आहे. तेव्हा कर्माचा पाश तुटून ज्याच्या योगाने कर्मबाधा नाहीशी होईल असे त्याग व संन्यास याचे स्पष्टीकरण घ्यावे म्हणून अर्जुनाने देवास विनंती केली. त्यातून 18वा अध्याय निर्माण झाला आहे. पहिल्या श्लोकात ओव्या 87 ते 97 मध्ये अर्जुन भगवंतांना त्याग आणि संन्यास यात काही फरक आहे का असा प्रश्न करतात. तेव्हा भगवान सांगतात की कर्मच करायचे नाही अशा कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे फळ टाकणे त्याला त्याग म्हणावे. नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म ही कर्मे स्वाभाविक रीतीने होतच असतात, पण काम्य कर्म फळाची इच्छा केल्याशिवाय होत नाहीत. आणि आज आपण आता दुसऱ्या श्लोकात जाऊ आणि त्याच्यात अजून त्याचे डिटेल्स आपल्याला कळतील आता काम्यकर्माचे. छान सांगितलंस, सगळं कव्हर केलंस. आणि आता आपण दुसऱ्या श्लोकावरती येत आहोत. तो दुसरा श्लोक महत्वाचा आहे. महत्वाचा अशा दृष्टीने की खरं म्हणजे सगळ्या त्याचा प्रश्नच होता की संन्यास आणि त्याग याच्यामध्ये काय फरक आहे. तर हाच श्लोकच महत्वाचा आहे. ते म्हणतात कर्म टाकणं म्हणजे संन्यास आणि कर्मफल टाकणं म्हणजे त्याग, असं त्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. तर हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. आणि मग आता याच्या अनुषंगाने माऊलींनी आपल्याला आपण जे तिसऱ्याच मला वाटतं तिसऱ्या किंवा चौथ्या अध्यायात जे शिकलो होतो की 5 प्रकारचे कर्म असतात आणि त्याच्यापैकी विहित कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म हे तर आपल्याला टाकता येत नाही, म्हणजे हे करायलाच पाहिजे. प्रायश्चित्त कर्म म्हणजे तुमच्या हातून काही चूक झाली तर प्रायश्चित्त कर्म करायचं. पण काम्य कर्म जे असतात की आपण एखादी इच्छा घडून जे कामं करतो ती त्या कर्माचा त्याग करायचा असतो. तर त्या आपले जे काही हे कर्म आहेत त्याचं पण आपल्याला माऊलींनी अतिशय छान स्पष्टीकरण जवळजवळ मला वाटतं 100 ओव्यांमध्ये दिलेलं आहे. तर ते आता आपण वाचूया. कोण आधी? महेशच वाचणार आहे ना? एक प्रश्न निर्माताई त्याच्यात आता माऊलींनी काही उदाहरणांमध्ये नदी आपोआप स्वतःच्या स्वतः वळणं काढत समुद्रापर्यंत पोचते, पण विहीर खणायला लागते. तर त्याच्यात विहीर खणणं म्हणजे आपण ती मुद्दामून त्याच्यातनं पाणी मिळावं म्हणून खणतो. तर तो संदर्भ काम्यकर्माच्या दृष्टीने होता का तो कुठे आहे ते सांग, म्हणजे मला सांग. त्या आत्ताच्या आपण कव्हर केलेल्या ओवीमध्येच होतं, त्या 87 ते 97 मध्ये. अच्छा, त्याच्यामध्ये होतं का? तिथे मला थोडंसं कन्फ्युजन झालं की नक्की त्याचा संदर्भ काम्यकर्माशी आहे. मुद्दाम आणलेलं असतं आणि दुसरं आपोआप होतं. तेच रानात किंवा डोंगरात आपोआप निरपैली झाडं उत्पन्न होतात, तशी चांगल्या बागावर 93 वगैरे मध्ये आहे ते. पण ते झाडांचं दिलेलं आहे त्यांनी. मी विहिरीचं वाचल्याचं आठवत नाही मला. आहे नदीचा ओघ स्वाभाविकपणे झालाय, परंतु आहे शेवटच्या 96व्या ओवीमध्ये आहे. त्यांनी तसं म्हटलंय की नदीचा ओघ स्वाभाविकपणे झालेला असतो, परंतु विहीर मुद्दाम खणावं लागते. त्याप्रमाणे नित्य कर्म व नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक रीतीने होत असतात, पण काम्य कर्म असतं ते फळाची इच्छा. अगदी बरोबर आहे की विहीर खणतो आपण ते मुद्दाम उद्देशाने खणतो की आता पाणी मिळायला पाहिजे, आणि नदी मात्र स्वाभाविकपणे राईट. तर माझा मुद्दा असा होता की काही काम्य कर्म पण
चांगल्या दृष्टिकोनातून केलेली असतात, राईट? म्हणजे हो सगळीच काम्य कर्म टाकून द्यावी असं नाही. नाही ओके. नाही नाही हा, हा. पण काम्य कर्म टाकण्यापेक्षा कर्माचं फळ टाकायचं असतं, राईट? म्हणजे आपण आता याच्यामध्ये फरक का बघतोय की संन्यास घ्यायचा का त्याग करायचा. तर आपण संन्यास न घेता म्हणजे ते काम्य कर्म तर आपण करू, पण त्याचं जे काही फळ मिळेल ते आपण प्रसाद बुद्धीने परमेश्वराला अर्पण करायचं. बर म्हणजे चांगलं असो का वाईट असो, ते right. म्हणजे असंच करायचं, ईश्वर अर्पण बुद्धीने काम करायचं की आता मी हे करते, अभ्यास करते, पण याच्यामधून मी फर्स्ट क्लासच मिळेल का सेकंड क्लास मिळेल माहित नाही मला, पण जे काय मिळेल ते परमेश्वराची कृपा म्हणून त्याला अर्पण करायचं. Right. दॅट्स म्हणजे आता तो या मुख्य विहिरीच्या फरक उदाहरणात सुद्धा म्हणजे पाणी तर लोकांसाठीच आहे आणि ते तर लोकांसाठी. पिण्यासाठी खरं म्हणूनच खरं वापरणार. पण बरोबर. ते पाणी पिताना पण देवालाच अर्पण करायचं हा असतं. हा, म्हणजे देवाची कृपा म्हणून पाणी लागलं, नाहीतर मग दगडच लागले असते, राईट? आणि जर जर बेसिकली तू खणायला लागल्यानंतर समजा नाहीच मिळालं पाणी, तरी अम, अम, आपण निराश नाही होता कामा, किंवा ते देवाची इच्छा नव्हती असं म्हणून, कारण आपण दुसरीकडे जे फळ घ्यायचंय ते ईश्वरात बुद्धीने घ्यायचंय ना, हा म्हणून हा असेल. बरोबर. म्हणजे जे काय फळ मिळेल ते परमेश्वराला अर्पण करायचं की ठीक आहे, नव्हती देवाची इच्छा इथे, मग दुसरी खणायची म्हणून. हम्म. ओके. पण इथे श्री मला एक भगवान कोणाचं तरी, उवाच. एक मिनिट थांब, इथे कोणाचा तरी वेगळाच नंबर आलेला आहे, ते फक्त मला शैलेश आहे का तो एवढंच बघायचं आहे. 7CTEKR असा आलाय तो. कोण नाही, आहे तो ते? माझा आहे आणि कसा आला माहित नाही मला, रजनी. ओके. हा रजनी. काय? नाही, कोणी स्ट्रेंजर येऊ नये एवढंच बघायचं होतं. हो, आणि हो. आले तरी काय हरकत नाही, आपण चांगलंच बोलतोय सगळं. फक्त बघायचं होतं. नाही, कोणी स्पाय नाही करत आहे. स्पाईंग नाही करत आहे ना. छान छान. गीतेवर स्पाईंग केलं तर मला काही त्याच्यात वाटणार नाही. आयफोन ओके. 2 परागचा आहे का? आयफोन 2 हा, आयफोन 2 मला वाटतं हा परागचा असेल कदाचित. या माहित एक नाही. एक माझा आहे. या एक हो. माझा आहे, बरोबर आहे. हा ओके. शैलेश परागचा आहे ना. ओके. ओके. हा. पण ते चालेल. असा नंबर आला ना, म्हणून मला थोडं कन्फ्युजन झालं की काय आहे ते. ऍक्च्युली तो आपला पासवर्ड आहे. आहे ना, मी जेव्हा लॉग इन केलं हा तेव्हा मी तो नंबर घातला आणि आय गेस दॅट्स व्हॉट बिकेम माय आयडी. ठीक आहे, ठीक आहे. इट्स ओके. छान, वेलकम. होपफुली टुमॉरो, तर नेक्स्ट टाइम तसं होणार नाही. नाही, ठीक आहे. मला फक्त बघायचं होतं की कोणी आलंय, होय, नवीन होय. कोणी आलंय का म्हणून. Yeah. हा, सुरू करूया. ओके. श्री भगवान उवाच. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्य त्यागं विचक्षणा. श्रीकृष्ण म्हणाले, काम्यकर्माचा त्याग म्हणजेच संन्यास होय, असे विद्वानांचे मत आहे. सर्व कर्माच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग होय, असे पंडित म्हणतात. ज्या काम्यकर्माची उभारणी होण्याकरिता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्यकर्मात प्रसिद्ध अश्वमेधादिक यज्ञ आहेत, आणखी ज्या काम्यकर्मात बारव, आड, बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात व जमिनी, गाव वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात व मोठाले गाव वसवितात, याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे, अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत, त्यांचा उगम केवळ एका फलेच्छेवर अवलंबून असतो व त्या काम्यकर्माचे आचरण आपले फळ कर्मकर्त्यास अगदी बांधून बळेच भोगाव्यास लागते. अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्ममरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही, अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते अरे जसे काही केले असता पुसता येत नाही, अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही, ज्याप्रमाणे कर्ज फेडल्याशिवाय त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगविण्याकरिता धरणे घेऊन बसते. अथवा अर्जुना, फलेच्छाही न करता जर सहजच काम्यकर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी समारांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो, गूळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता
तो जसा आपल्या गोडीचा अनुभव करून देतो, अथवा राखोंडी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच, जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्मांचे फळ अवश्य भोगाव्यास लावणे हे एक काम्यकर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्यकर्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आवड ठेवू नये. फार काय सांगावे अर्जुना, पोटात गेलेले विष जसे ओकून टाकावे त्याप्रमाणे जे काम्यकर्म आहे त्याचा साधकांनी त्याग करावा. मग त्या त्यागाची या जगामध्ये अंतरंगी सर्व द्रष्टे लोक साधू संन्यास या सदरात गणना करतात. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे. त्याप्रमाणे हे काम्यकर्म टाकणे म्हणजे फलेच्छालाच मुळासकट उपटणे होय. आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आली असता ती पार्वण नावाची श्राद्धे करण्याचे प्रसंग आणतात, अथवा आईबापांच्या मरणाने ठरलेले श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे आदरातिथ्य करावे लागते ते, अशा वेळी जे करावे लागते ते कर्म नैमित्तिक कर्म समजावे. ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला की आकाशच ढगाच्या रूपाने शुभ्ध होते, किंवा वसंत ऋतू आला असता वनाची शोभा दुप्पट वाढते, अथवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते, अथवा चंद्रकांतमणी जसा चंद्राच्या योगाने पाझरतो, अथवा सूर्यविकासिनी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात, यावरील सर्व दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते, दुसरे बाहेरून कोठून येत नाही. त्याप्रमाणे जे नित्यकर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते वाढते व त्या योगाने त्या नित्यकर्माला नैमित्तिक असे नाव येते. आणि जे कर्म सकाळी 2 प्रहरी व संध्याकाळी आणि ते देखील दररोज वाढीला लागते, यावरून ते अधिक आहे असे वाटेल, परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही, अथवा गती बाहेरून कोठून संपादन न करता जशी ती पायात स्वाभाविक आहे, अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहे, चंदनाला सुगंधाची फुटे न देता त्याच्या अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे, नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याचप्रमाणे स्वरूप आहे. अर्जुना, लोकांमध्ये नित्यकर्म असे जे म्हणतात ते हे समज. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली. हेच नित्य नैमित्तिक कर्म वर्णाश्रमधर्मानुरूप करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहे असे प्रतिपादण्याचा प्रयत्न करतात. परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे ही भोजनाची जशी अंगभूत आहेत, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे ही सर्व अंगांनी फलद्रूप आहेत. हिणकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि कस वाढतो, त्याप्रमाणे या नित्यनैमित्तिक कर्माचे फळ आहे असे समजावे. कारण की असलेले दोष झडून जातात व आपल्या अधिकाराला योग्यतेला चांगला उजाळा चढतो. त्यामुळे तो नित्यनैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो. नित्यनैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके मोठे फळ आहे, परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावयाचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे. वसंत ऋतू येतो तेव्हा संबंध वेलीला फुले येतात व आंब्याच्या झाडास नवीन पालवी फुटते, परंतु वसंत ऋतू त्यास नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो, त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्यनैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे. नंतर त्या कर्माच्या सर्व फलास वातीप्रमाणे मानावे. अशा या कर्मफल त्यागाला वाती नाही, वांती म्हणजे उलटी. वांतीप्रमाणे मानावे. काय वांती म्हणजे काय? उलटी.
व्हॉमिटिंग. ओके. राईट. अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकविले आहेत. असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्यकर्माची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहज टाकले गेले आहे आणि मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो तसे नित्यनैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीसे होते. मग धान्यास पीक आल्यावर जसे वाळून जाते त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधित येते. अशा रीतीने हे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात. अथवा ही कर्मत्यागाची हातवटी जर चुकली व मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग तर होत नाही, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक का गुंताड्यात पडतो. रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते. अथवा भुकेच्या वेळी जर अन्नाचा आदर केला नाही तर भूक मारणार नाही काय? म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही ते त्यागाचे उपयोग करू नये व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये. त्यागांचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते, म्हणजे तो त्यागही बंधाला कारण होतो. सर्वत्र झुंजणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टीकडे बघतही नाहीत, म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाहीत. कामनेचेची दळवाडे जे उभारावयागडे अश्वमेधादिक पुढे यागजेथ वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एकमूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी काललाटीचा लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरेपण धुतले फिटो नेणे केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे वोसंडीना का कामनाही न करिता अवसात घडे पंडुसुता तरी वायकांडे न झुंजता लागे जैसे गूळ नेणता तोडी घातला देची गोडी आगी मानुनी राखोंडी चेपिला पोळी काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आधी स्वाभाविक म्हणोनी नको कौतुक मुमुक्ष एथ किंबहुना पार्था ऐसे जे काम्यकर्मगा असे ते त्यजिजे विष जैसे वोकोनिया मगतया त्यागा ते जगी संन्यासू ऐसिया भंगी बोलीचे अंतरंगी सर्वदृष्टा हे काम्यकर्म सांडणे ते कामनेतेची उपडणे धनत्यागे दवडणे भय जैसे आणि सोमसूर्यग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस अथवा अतिथी हन पावे ऐसे ऐसे पडे जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा वार्षिया क्षोभे गगन वसंते दुणावे वन देहा शृंगारी यवन दशा जैसी का सोमकांतू सोमे पगळ सूर्ये पांकती कमळ एथ ऐसे तेची पाल्हाळे आननये तैसे नित्यचे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम
एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय. आणि सायं प्रातर मध्यान्नी जे करणे तेही प्रतिदिनी. परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. का नापादित गती चरणी जैसी आथी. ना तरी ते दीप्ती दीपबिंबी. वासुनेदिता जैसे चंदनी सौगंध्य असे. अधिकाराचे तैसे रूपचीजे. नित्य कर्म ऐसे जनी. पार्था बोलिजे ते मानी. एवं नित्य नैमित्तिक दोनी दाविली तुझ. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक. म्हणो पाहती एक वांझया ते. परिभोजनी जैसे होय तृप्ती लाभे भूक जाय. तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. कीड अंगिठा पडे तरी मळून तुटे वानी चढे. या कर्मातया सांगडे फळ जाणावे. जे प्रत्यवाय तव गळे स्वाधिकार बहुवे उजळे. तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. येव ढेवरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ. परी ते त्याजिजे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आगवी तव च्युत बांधे पालवी. मग हात न लावती माधवी सोडून निघाली. तैसी नोलांडिता रेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका. पाठी फळा किजे अशेखा वांताचे वाणी. यया कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते. एवं संन्यास त्याग तुते परिसविले. हा संन्यासू जयी संभवे तै कामे बांधून पावे. निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नासे. शिर लोटलिया जैसे येर अंग. मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्मजात. आत्मज्ञान गिवसित अपैसे ये. ऐसिया निगुती दोनी त्याग संन्यास अनुष्ठानी. पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू. ना तरी ही हे निगुती चुके. मग त्यागू की जे हात तुके. तै काही न त्यजे अधिके गोवींची पडे. जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख. का अन्न न मानिता भूक न मारी काय. म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्यागाते न सुवावे. त्याज्या लागी नोहावे लोभापर. चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागुही होय बोंजे. न देखती सर्वत्र झुंजे वितरागते. असंच. मी वाच वाचू हो वाच. हा. राज्यंदोष वदित्यके कर्म प्राहर्मनिषिणः. यज्ञदान मनीषिणः. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. कित्येक पंडित कर्म दोषवत बंधक म्हणून त्याज्य असे सांगतात. कित्येक दुसरे यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे सांगतात. कित्येकास फलाची इच्छा केल्या वाचून राहवत नाही. ते सांख्यशास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी लोक धर्माला बंधनकारक असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असता त्यास जग हसले म्हणजे तो जगाला भांडखोर म्हणतो. अथवा अर्जुना, जिव्हेच्या स्वाधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो. अथवा रक्तपितीने सडलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागावता उलट त्यावर बसलेल्या माशांवर रागावतो. त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात. मग ते कर्मच टाकावे असा निर्णय करतात. कित्येक पूर्वमीमांसक असे म्हणतात की यज्ञाधिक कर्मे अवश्य करावीतच, कारण या वाचून शुद्धी घडवून आणणारे दुसरे साधन नाही. मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात
आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करू नये. किणकस सोने जर शुद्ध करावयाचे असेल तर अग्नीला कंटाळता कामा नये, अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरता पुष्कळ धूळ चुना वगैरे साठवून ठेवावी, अथवा वस्त्रे स्वच्छ असावीत असे जर मनापासून वाटत असेल तर पलटाच्या वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडे मानून त्या ज्याप्रमाणे चालणार नाही त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करता कामा नये. स्वयंपाकाच्या क्लेशाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ होईल का? अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक लोक कर्म करावे असाच बुद्धीचा निश्चय करतात. अशा रीतीने त्यागाविषयी एक असा निश्चय काहीच झाला नाही. तर आता ज्या योगाने हा त्यागासंबंधीचा घोटाळा मिटेल व त्या संबंधाचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो, तू चांगले लक्ष देऊन ऐक. एका फळाभिलाषण ठाके ते कर्मा ते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे का जिव्हा लंपट रोगिया अन्ने दुषी धनंजया अंगानरुसे कुष्टिया मासिया कोपे, तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णो देती केवळ तजावे ऐसा, एक म्हणती यागाधिक करावेची आवश्यक, जे या वाचुनी शोधक आन नाही, मनशुद्धीचा मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी आळसू न किजे, भांगार आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे, का आरसिया लागी सांचावे अधिक रज, ना लुगडी चोखे हो आवी ऐसे आथी जरी जेवी, तरी संवंदनी न मानावी मलिन जैसी, तैसे कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावी अव्हेरे, का अन्न लाभे अरुवारे रांधितीये उणे, इही गा शब्दी एक कर्मी बांधविती बुद्धी, ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला, परी आता विसंवादू तो फिटे, त्यागाचा निश्चयू भेटे, तैसे बोलो गोमटे अवधान देई. एक मिनिट थांबते. आता इथे कर्मकांडांवर त्यांनी भर दिलेला आहे की कर्मकांड आपण पाहिलं होतं की जर का पूर्ण व्यवस्थित केलं नाही तर कर्माचं म्हणजे पूर्ण त्याचंच तुम्हाला यश मिळत नाही. म्हणजे यज्ञ केला आणि यज्ञामध्ये करताना काहीतरी चूक झाली तर त्या पूर्ण यज्ञाचंच तुम्हाला पुण्य मिळू शकत नाही. तसं ते म्हणतात की काहीतरी अवघड आहे म्हणून ते टाकून द्यायचं, किंवा कर्मठ लोक जे म्हणतात की यज्ञ केलेच पाहिजे, तर तसं काही नाही आहे. यज्ञ केलेच पाहिजे असं काही नाही, ते पण काम्य कर्म आहे. हा एक मुद्दा होता. आणि दुसरं मला असं सांगायचं की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानकोश वोकॅब्युलरी इतकी प्रचंड होती. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की अध्यायात नाही, मागच्या लेक्चरमध्येच आपण पाहिलं होतं की ओळंबा अमक तमक सगळं म्हणजे ह्याचं बांधकामाचं सगळी माहिती होती. आता इथे संवदनी हा जो शब्द आहे, तर पूर्वीच्या काळी धोबी जे असायचे त्यांना असे छोटे छोटे टाके असायचे. तुम्ही धोबी घाटात बघितले असाल की ते टाके असायचे आणि त्याला संवदनी म्हणतात. इतके त्यांचे सगळे शब्द म्हणजे अगदी अप्रोप्रिएट होता. संवदनी 141 मध्ये. तर परताचे जे हे असतं भांड त्याला म्हणतात संवदनी. असं म्हटलं की त्यांच्या शब्दकोशाचाच एक शब्दकोश करायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि सगळे मराठी शब्द आणि किती म्हणजे वेगवेगळ्या बिझनेस मधले वेगवेगळ्या शब्द त्यांना सगळे माहिती होते. चला जाऊया पुढे. आणि ते काय ग? आणि ते म्हटले ना स्वयंपाकाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ होईल का, म्हणजे ते कर्म चांगलं की नाही, म्हणजे ते पण त्याग केलं पाहिजे असं मला कळलं. त्याग नको करायला. आता ते पुढच्या श्लोकात सांगणार आहे कशाचा त्याग करायचा आणि कशाचा नाही करायचा. अजून पुढचा आणि त्याच्या पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगते. वाचूया आपण. हा, निश्चयम
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सतम सत्तम. सत्तमं त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः कीर्तितः. मी ते वंदनाने पाठवलेलं आहे ते वाचते. हा हा, ठीक आहे, थँक्स. हे भरतोत्तमा, त्या त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक. हे नरश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितला आहे. आता सगळे 3 प्रकार सुरू होतील इथून. हा, तरी अर्जुना, या कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग 3 प्रकारचा आहे असं समज. या तिन्ही प्रकारांचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू. त्यागाचे 3 प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगायचे आहेत तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्य सार्थाचे सार एवढे आहे असे समज. जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ, त्या माझ्याही बुद्धीला खरोखर फारच पटते. ते त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐक. तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्षु म्हणतो त्याला सर्व प्रकारांनी हेच करण्यास योग्य आहे. मुमुक्षु म्हणजे माणूस, मोक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा करणार, म्हणजे आपण सगळेच बेसिकली. ओके. तरी त्यागी येथे पांडवा त्रिविधू पै जाणावा, तया त्रिविधा ही बरवा विभागू सांगो. त्यागाचे तिन्ही प्रकार किजती जरी गोचर, तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. मज सर्वज्ञाची ये बुद्धी, जे आलोट माने त्रिशुद्धी. ते निश्चय तत्व आधी अवधारी पा, तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे. तया सर्वस्वे करणे हेची एक. 5. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. मनीषिणम म्हणजे विद्वान. मनीषिणाम मनीषिण म्हणजे विद्वान. तो शब्द खूप आला यार. यज्ञ दान तप ही कर्मे त्याज्य नाहीत, ती केलीच पाहिजेत. कारण यज्ञ दान व तप ही फलेच्छा टाकून केली म्हणजे ज्ञानवंतांना चित्तशुद्धी करणारी आहेत. ते हे की यज्ञ दान तप वगैरे ही जी आवश्यक कर्मे आहेत ती कर्मे टाकू नयेत. ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणाऱ्याने पावलापुढे पाऊल टाकणे, चालणे सोडू नये. हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये, अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये. नदीच्या किनाऱ्याला न पोचता जसा नावेचा त्याग करू नये, अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये, किंवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत दिव्याचा जसा त्याग करू नये, त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये. तर आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ दान तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीतच. कारण की चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग विश्रांतीकरिताच कारण होतो. त्याप्रमाणे कर्माचरणाचा भर निष्कर्म्य स्थितीला पोचण्याकरता असतो. निष्कर्म्य म्हणजे फळाची अपेक्षा आहेच की नाही. बघ ना पुढे आहे. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसा जसा अधिक नियम करेल तसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण, चंचलता व पापवासना साफ नाहीसे होतात.
अथवा हिणकस सोन्याला वरचेवर क्षारांची पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिणकस भाग लवकरच नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते. त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तावरील रज तम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते. म्हणून अर्जुना, अंतःकरण शुद्धीची इच्छा करणाऱ्यास कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात. तीर्थाच्या योगाने बाहेरील शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते. याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे समज. तान्हेने पिडलेल्या मनुष्यास मारवाडच्या निर्जल प्रदेशात झळई बरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा आंधळ्याच्या सोयीकरिता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रकट व्हावा, नदीत बुडणाऱ्याचे रक्षण करण्यास नदीत जशी धावून यावी, अथवा पडणाऱ्याविषयी जसा पृथ्वीसच कळवळा यावा किंवा मरणाऱ्याला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे. अर्जुना, मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचवते, त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे त्या कर्मानेच मुमुक्षुना कर्मबंधनापासून सोडविले जातात. अर्जुना, ज्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यतः बांधणारी असतात तरी कर्म करण्याची जी एक हातवटी ठरलेली आहे त्या हातवटीने केलेली कर्मे सोडविण्याला, मुक्त करण्याला कारणीभूत होतात. अर्जुना, ज्या हातवटीने कर्मे केली असता कर्मच कर्माला नाहीसे करते, ही चांगली हातवटी तुला सांगू. जिये अज्ञदान तपाधिके ये कर्मे जिये आवश्यके, तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी, हारतले न देखिजे तव मागून संडीजे, कान धाता न लोटीजे भाणे जेवी, नावथडी न पवनता न सांडीजे केळी न फळता, का ठेविले ते न दिसता दीपू जैसा, तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी, नव तव नोहावे यागादिकी उदासीना, पै स्वाधिकारानुरूपे तिये दाने यागतपे, अनुष्ठावीची आक्षेपे अधिके वर, जे चालणे वैगावत यजाये तो वेगू बैसावयाची होये, तैसा कर्मातिशयो आहे निष्कर्म्या लागी, अधिके जवळ जवळ औषधी सेवेची मांडी बांधी, तव मुखी जय व्याधी तयाचिये, तैसी कर्म हातोपाती जै किजती यथानुगती, तै रजतमे झडती झाडा देऊनी, ता पाठोपाठी पुट्टे भांगारा खारू देणे घटे, ते कीड भसड करी तुटे निर्व्याज होय, तैसे निष्ठा केले कर्म झाडी करुनी रजतम, सत्वशुद्धीचे धाम मुळा दावी, म्हणून या धनंजया सत्वशुद्धी दिवसितया, तीर्थांची या सावाया आली कर्मे, तीर्थे बाह्य मळू क्षाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एव तीर्थे जाड निर्मळे सत्कर्मेची, तुषारता मरुदेशी झळे अमृती ओळले जैसी, ही अंधा लागी डोळ्यांसी सूर्यू आला, बुडतया नयेची धाविनली, पडतया पृथ्वीची कळवळली, हिमतया मृत्यूने दिधली आयुष्य वृद्धी, तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसविते मरता राखिला विषे, तैसे एक हातवटिया कर्मे केली धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्ये होती, आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी, जया कर्मासी किरीटी कर्मची रुसे.
एक लक्षात ठेवायचं, नैष्कर्म्य शब्द आला इथे. हा, नैष्कर्य म्हणजे कर्मरहित अशी तुमची जी स्थिती होते, म्हणजे ही मुमुक्षीचीच एक स्थिती आहे, ती आहे. पण जेव्हा आपण निष्कर्म म्हणतो तेव्हा निष्कर्म म्हणजे निष्काम म्हणतो तेव्हा आपण इच्छा सोडून जे काम करतो ते निष्काम. तर ते दोन शब्द लक्षात ठेवायचे. नैष्कर्म्य म्हणजे जो जो पुरुष असतो, जो कर्मरहित असे काम करत असतो, त्याची स्थिती आहे. ओके. आता मी हे करतोय ना, ऐकू येते? कॅन यू हिअर मी? हो, येते. एक मिनिट निलिमाताई, मला वाटतं आपण हा नैष्कर्म्य शब्द 3ऱ्या अध्यायात बघितला होता ना. नैष्कर्म्य बघितला, हा. अवस्था Correct. म्हणजे काय? हा. तर म्हणजे आपल्या इच्छा वासना नष्ट झाल्या नाहीत तोपर्यंत आपल्याला विहित कर्मे करावीच लागतात, आणि कर्माचा जरी त्याग केला की कर्मसन्यास होतो असं नाही. त्या म्हणजे कर्मसन्यास केला म्हणजे मनुष्य नैष्कर्म्य पदाला नाही पोचत असं म्हणता येते, राईट? कर्माचा त्याग केला तर निष्कर्म पदाला नाही पोचत. ती एक स्थिती आहे, म्हणजे आपली आत्मसाक्षात्कार होण्याची ती नैष्कर्म्य ही स्थिती आहे. तर म्हणजे कर्म किंवा न कर्म, आत्मसाक्षात्काराकडे तुम्ही जेव्हा जाता तेव्हाची ती स्थिती आहे. तर ती आणि काही आपल्याकडे दोन शब्द सारखे येतात, निष्काम आणि नैष्कर्म्य. तर त्याच्यातला आपण लक्षात ठेवायचं असं म्हणतो. तिने वाचलं बरोबर, कल्पना बरोबर. पण नैष्कर्म्य ही अवस्था आहे आणि निष्काम कर्म म्हणजे वेगळं आपण जे करतो ते. हा. ओके. ओके. सहावं कोण वाचते? मी वाचतोय. अच्छा, ओके. एतान्यापि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मुत्तम. मात्र हे पार्थ, ही कर्मे आसक्ती, कर्तृत्व, मद आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम आणि उत्तम मत आहे. तर पंचमहायज्ञादी कर्मे बिनचूक हातून घडली असता कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. जो मुलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या हुकुमाच्या जोरावर जो एकटाच कोणी शिपाई दुसऱ्या राजाशी लढतो त्याच्या मनात मी त्या राजास जिंकणार असा अभिमान येत नाही. जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरून जातो त्याला मी पोहणारा असा गर्व राहत नाही. अथवा यजमानाच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिरवित नाही. त्याप्रमाणे कर्माच्या निमित्ताने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेत कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्या न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तशी करून संपवावे. आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नये. अर्जुन, ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याचप्रमाणे आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. पिंपराच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकून कर्मे करावीत. ज्याप्रमाणे गुराखी दुधाला ध्यास सोडून गावातील गायी काय म्हणले, ऐकून आलं? दुधाचा ध्यास. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो, फार काय बोलावे, कर्मफलांच्या ठिकाणी तसे करावे. कर्माच्या फलांच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करावीत. अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणून फलाची इच्छा सोडून देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. जो जीव संसार बंधनाने क्षीण पावलेला आहे
तो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे. त्याने या सांगितलेल्या गोष्टीशिवाय दुसरे काही करू नये असे माझे वारंवार सांगणे आहे. आता इथे त्यांनी निष्काम कर्म सांगितले आपल्याला, नाही का? संगम तत्व जर म्हटलंय त्याचा अर्थ आसक्ती सोडून, फलेच्छा सोडून कर्म करायचे. ओके, वाचूया. तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजता ही अचुके, कर्तेपणाचे न ठाके फुंजणे अंगी. जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीतू आहे, ऐसा श्लाघाची नोहे तोषू जीवी. का मुद्रा समर्थाचिया जो एकटू झोंबे राया, तो मी जिणता एसिया गर्वा न ये. जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे, पुरोहितू नविष्कारे दातेपणे. तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोनी यथा अवसरे, कृत्य जाताची निरहरे सारी जती. आणि केला कर्मी पांडवा जो 1 सेकंड जो आधी फळाचा यावा, तया मोहोरा हो नेदवा मनोरथू. आधीची फळे आस तुटी, कर्मे आरंभावी धनंजया, परावे बाळ धरावया पाहिले जैसे. पिंपरू वाचिया आशा न शिंपडू पिंपळू जैसा, तैसाचिया तैसिया फळ निराशा किजती कर्मे. सांडूनी दुधाची टकळी, गोवारी गावधने वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. ऐसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी, आपुलिया आपण गाठी लाहेची तो. म्हणून फळी लांगू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. जो जीवे बंधला, जो जीव बंधेला सुटके जाचे आपला, पुढे तेने पुढत पुरती या बोला आन न कीजे. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते, मोहातस्य परित्यागस तामसः परिकीर्तितः. 7 ओके. परंतु विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेला त्याच्या त्यागास तामस त्याग म्हणतात. अथवा अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने आपल्याच डोळ्यात जशी नखे खुपसावीत, त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो, त्याचे हे कर्म टाकणे कृत्य तामस आहे असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या रागाने जसे डोकेस तोडावे तसे हे करणे आहे. अरे अर्जुना, रस्ता अवघड असला तरी तो रस्ता पाय चालूनच संपवतील. ते सोडून रस्त्याच्या अपराधावर रागवून ते पायच तोडावे काय? भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे ठेवलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने ते टाकले असता तर उपवास होईल असा लंघनाचा विचार न करता जसे ते ताट त्याने लाथेने तुडवावे. त्याप्रमाणे ब्रह्माने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातवटीने कर्मे करून कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही, तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो. परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. ओके. ना अंधाराचेनी रोखे, जैसे डोळा रोवी तजी नखे, तैसा कर्मद्वेषे जो अशेखे कर्मेची सांडी. तयांचे जे कर्म सांडणे ते तामस पापी मी म्हणे.
अ, शिसारांचा रागी लावणे शिसची जैसे. हा गा मार्ग दुवाडू होय तरी निस्तरतील पाये. की तेची खंडणे आहे मार्गापराधे. भुकेलिया पुढे अन्न हो का भलतेच ऊन तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हलाया. तैसा कर्माचा बंधू तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तर निस्तरिजे करितेनी वर्मे. हे तामसू नेणे भ्रमे माजविला. की स्वभावे आले विभागा ते कर्माची वसंडी पैगा. परिझणे आतळा त्यागा तामसा तया. आय थिंक मला दोनच होते ना. हो आता ओके, छान सुहानी चालतंय. बरोबर. रजनीताई आहे. त्या कमी आहे. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भया त्यजेत. सकृत्वा राजसं त्यागं नैव त्याग फलं लभेत. कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याचा शरीराला क्लेश होईल या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. त्या राजस त्याग करणाऱ्यास त्यागाचे फळ मुळीच मिळत नाही. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्या सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्यास उमजते. परंतु कर्म करणाऱ्याच्या तासाला कंटाळतो, कारण की कर्माच्या आरंभीची बाजू प्रथम काही वेळ कष्टदायक असते. शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाटते, प्रथम कडुलिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो, त्याप्रमाणे कर्माची आरंभाची बाजू त्रासदायक आहे. गाय स्वरूपतः चांगली असते, परंतु शिंगाचा बारकेपणाच दोष तिच्यात आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम, परंतु तिलाही काट्याच्या फांद्याची अडचण आहे. भोजनाचे सुख चांगले खरे, परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्ट साध्यच होते. त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते, म्हणून तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करायला सांगितले आहे, म्हणून तो कर्म करायला आरंभ करतो, परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो, त्याप्रमाणे आरंभलेले कर्म तो मध्येच टाकतो. तो म्हणतो, देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पक्षासारख्या पाप्यासारखा कर्माधिकांचा शिणका करू. केलेले कर्म काही फल पुढे देईल, परंतु तसले ते उधार मला नको. सांप्रत हातात असलेले उपलब्ध उत्तम भोग भोगावेत, हेच बरे नव्हे काय. वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो. हे पहा, तो राजस त्याग होय. वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नीत पडले असता ते होमाला लागले असे होत नाही, अथवा पाण्यात बुडून ज्याचे प्राण गेले तो अर्धोदकातच समाधिस्थ झाले असे म्हणू नये, तर त्यांचा तो मृत्यू वाईट प्रकारचा जमा होय. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याच्या हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत. तो त्यावर पाणी सोडतो, परंतु त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. फार काय सांगावे, आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो, त्याप्रमाणे अर्जुना, सर्व क्रिया आपल्या कारणासुद्धा अज्ञानासह नाहीशा होतात. त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्याला राजस त्यागाला मिळत नाही, म्हणून तो राजस त्याग होय. तो खरा त्याग आहे असे मानू नका, तर कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ
घरात घुसते, आपण होऊन मिळते, हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल. ऐक. हम्म. अथवा स्वाधिकारू बुजे आपुले विहितही सुजे, परी करित्या उभजे निवारपणा. जे कर्मारंभाची कड, नावेक होया दुवाड, वाहतीये वेळे जड, शिदोरी जैसी. निबजिभे कडवट, हिरडा पहिले तुरुटू, तैसा कर्मा ऐल शेवटू, खणुगाळा होय. गाई दुवाड शिंग, शेवंतीचे अडव अंग, भोजन सुख महाग, रांधिता ठाई. तैसे पुढीत पुढीत कर्म, आरंभीच अति विषम, म्हणून तोष ते श्रम करीता माने. एरवी विहितत्वे मांडी, परी घालता असुरवाडी, येथ पोळला ऐसा सांडी, आदरिले हे. म्हणे वस्तू देहसारखी, आली बहुवे भाग्य विशेखी, माझ्या चूका कर्माधिकी पापिया जैसा. केले कर्मी जे द्यावे, ते झणे मज होवावे, आजी भोगू नका बरवे, हातीचे भोग. ऐसा शरीराची अक्लेशा, भेणे कर्मे विरेशा, सांडिते परियेसा, राजूस त्यागो. एरवी तेथही कर्म सांडे, परित्याग फळ न जोडे, जैसे उतले अंगी पडे, ते होमा न लगे. का पुढने प्राण गेले, ते अर्धोदिक निमाले, हे होणे नाही जाहले दुर्मरणची. तैसे देहाचे ने लोभी, जेणे कर्मा पाणी सुभे, तेणे साचन लभे त्यागाचे फळ. किंबहुना आपुले जै ज्ञान होय उदय आले, तै नक्षत्रात पाहले गिळी जैसे. तैशा सकरान क्रिया, हारपती धनंजया, तो कर्म त्यागो ये जया, मोक्षफळासी. ते मोक्षफळ ज्ञाना, त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्यागुण माना, राजसूतो. तरी कोणे एथ त्यागे, ते मोक्षफळ घरिळगे, हेही ऐक प्रसंगे बोली जल. हम्म. एक मिनिट मी माझं हे उघडते. पुढचं एक वाचूया या श्लोक 9वा होईल मला 9वा. हो. कारमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. हे अर्जुना, कर्तव्य म्हणून जे नित्कर्म आसक्ती व फलाकांक्षा सोडून केले जाते, त्याला सात्विक त्याग म्हणतात. तरी आपल्या अधिकाराप्रमाणे वर्णाश्रम धर्मानुसार जे स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आले आहे, ते कर्म शास्त्राचा मान ठेवणे हाच कोणी अलंकार, तो त्या कर्मावर चढवून शास्त्राला मान देऊन यथासंग आचरतो. परंतु हे कर्म मी करतो असे कर्तव्याचे स्मरणही मनातून टाकतो व त्याप्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो. अर्जुना, आईच्या सांगण्याची हेळसांड केली, अगर तिची विषयोभोगासाठी इच्छा केली, तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधपताला कारणीभूत होतात. तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी. एरवी गाईचे एक मुख अपवित्र म्हणून सगळी गायच टाकावी की काय? आपल्या आवडत्या फळाला साल व कोळ ही 2 असा रस आहेत. तेव्हा या 2 अशा गोष्टी करता सर्व फळाचा कोणी त्याग करतो काय? त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा या दोन्हींचेही नाव कर्माचा बंध आहे. तर ज्याप्रमाणे बाप लेकीचे संबंधाने विषय वासना टाकून तिचे संगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यात त्याला दुःख होत नाही, त्याप्रमाणे तो कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो व म्हणून दुःखी होत नाही. ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते, तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे. अर्जुना, सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे. जसे बीजच जाळून झाडाला निर्वंश करावे, त्याप्रमाणे ज्याने फळ टाकून कर्म टाकले आहे, परिसाला लोखंड लागता क्षणी जशी त्याचा
त्याची गंज व काळेपणाही जातात. त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. मग त्या शुद्ध सत्यगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. तेव्हा मृगजळाची अवस्था संध्याकाळ जशी होते ते कुठेच दिसेनासे होते. जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धाधिकापुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीकडेच दिसत नाही. तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगोरीने. परी हे मी करीतू असे ऐसा आठवू त्यजी मानसे तैसेची पाणी दे आशे फळाची ये. पै अवज्ञा आणि कामना मातेचा ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना हेतू होती. तरी दोन्ही ये त्यजावी मग माताची ते भजावी. वांचुने मुखा लागी वाळावी गायीची सगळी. आवडते फळी सारे साली आठोळी त्यासाठी अवगळी फळा ते कोणही. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीचे नावबंधू कर्माचा की. तरी या दोघांची विखी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी भीता क्रिया. हा तो त्यागतरुवर वरू जोगा मोक्षफळ ये थोरू. सात्विक ऐसा डगरू यासीची जगी. जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वेशे फळ त्यागोने कर्म तैसे त्यजिले जेणे. तया लागतो खेवो परिसी धातूची गंधी काळी की जैसी. जाती रजतमे तैसी तुटली दोन्हे. मग सत्वे तेणे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे. तेथ मृगंबू सांज वेळेत होज जैसे. तैसा बुद्ध्याधिकांपुढे असूत विश्वभासू हा येवढा. तो न देखे कवणी कडा आकाशू जैसे. आपण थांबूया इथे. ओके. 9:07 झाले. पुढच्या वेळी 10 आणि 11 पुढच्या वेळी छान वाचलं. म्हणजे आपल्याला कुठला त्याग करायला पाहिजे ते आपल्याला कळलं की आपण जो निष्काम कर्मयोगाचा त्याग म्हणतो तो सात्विक त्याग आणि तो आपण करायला पाहिजे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामच द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजिलो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराहू हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. छान, तेवढंच ठेवलं होतं ना आज आपण.